नादविला नादविला गोविंदे नादविला 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 गोविंदे भुलविले वेणू नादे नादे भुलविले वेणू नादे नादे भुलविले वेणू नादे। आषाढी वारी 2027 निमित्त डॉक्टर नरूभाऊ कदम लिखित गुंजन गवळणींचे अर्थात संत साहित्यातील गवळण। भागवतातील गवळण दर्शन हे लौकिक जगाकडून अलौकिक जगाकडे जाण्याचा मार्ग आहे। गोपींचा मार्ग हा ज्ञानापेक्षा कोरडा नसून प्रेमाने ओथंबलेला ज्ञानमार्ग आहे। म्हणूनच संतांच्या या गवळणी जनतेच्या हृदयाच्या जवळ पोहोचल्या। वर्षानुवर्ष तपस्या करून जे ज्ञान मिळत नाही ते गोपींनी आपल्या उत्कट भक्तीने सहज साध्य केले। श्रीमद भागवत पुराणातील गवळण दर्शन हे केवळ एखादे शृंगारिक किंवा लौकिक कृत्य नसून ते वेदांत आणि भक्ती संप्रदायातील सर्वोच्च सखोल तत्वज्ञानाचे प्रतीक आहे। वरवर पाहता गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यातील नाते हे सामान्य स्त्री पुरुषासारखे वाटू शकते, परंतु त्यामागे जीवात्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचे अथांग तत्वज्ञान दडलेले आहे। गवळणीत जीवात्मा आणि परमात्मा यांचे अद्वैत साध्य होते आहे। गोपिकांची रासलीला हे मिलनाचे प्रतीक आहे। जेव्हा श्रीकृष्ण वेणुनाद करीत असतो तेव्हा गोपी संसाराची सर्व बंधने झुगारून बासरीच्या सुरावटीला भुलून जात होत्या। माणसाला जेव्हा आत्मज्ञानाची किंवा दैवी नादाची अनुभूती येते तेव्हा संसाराची सर्व मायावी बंधने गळून पडतात। हेच बासरीच्या या रूपकातून दिसून येते। रासलीला ही अद्वैत स्थितीची प्रतीक आहे। जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव। प्रत्येक गोपीची आंतरिक इच्छा होती की कृष्णाने फक्त तिच्याच सोबत नाचावे। कृष्ण कुणालाही नाराज न करता प्रत्येकी सोबत नाचत त्यांची मनोकामना पूर्ण करतो। याच्या मागील तत्वज्ञान असे सांगते की ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात वास करतो। गोपिकांच्या मनाच्या अवस्थेमुळे त्यांना कृष्ण सहवासाचा अनुभव मिळत होता। भागवतातील एकादश स्कंदातील अध्याय 29 ते 33 हे शृंगार वर्णनाने नटलेले आहेत, तर अध्याय 31 ते 33 या अध्यायात रास क्रीडेचे वर्णन आले आहे। वास्तविक पाहता रास क्रीडेचे वर्णन शृंगारात्मक वळणाने केल्यामुळे त्यातले अध्यात्म लोकांपुढे फारसे आले नाही। रास क्रीडेचे मूळ तत्व आणि आध्यात्मिक रूप समजून घेताना कृष्णलीला ग्रंथातील या ओळी महत्त्वपूर्ण माहिती पुरवतात। रसो वै सह याचाच अर्थ ईश्वर रसरूप आहे। अशा ईश्वराशी तादात्म्य पावणे म्हणजे रास होय। परमात्मा आणि जीवाचे मिलन म्हणजेच रास होय। भक्तांच्या भक्ती रसात्मक कवनातून हे साध्य केले आहे। भागवताच्या टीकेत रास क्रीडेच्या महतीची पवित्र्याची एक कथा सांगितली जाते। ब्रह्मादी देवांचा पराभव झाला तेव्हा कामदेवांचा अहंकार जागा झाला। त्याने कृष्णाला युद्धाचा प्रस्ताव मांडला। कामदेव कृष्णाला म्हणतात की रामावतारात तू मर्यादा पुरुषोत्तम होता, एक पत्नीव्रत पालन केले होते, त्यामुळे तुझ्यावर माझा प्रभाव पडला नाही। कृष्ण अवतारात आपण कोणत्याही मर्यादांचे पालन करीत नाही आहात, मला आपला सहज पराभव करता येईल। आपण शरद पौर्णिमेच्या रात्री वज्र नारींबरोबर विहार करा, मी त्यावेळी मदन बाण सोडेन। आपण निर्विकार राहिला तर विजय आपला आणि कामाधीन झाला तर विजय माझा। वज्र नारींबरोबर वृंदावनात विहार करत असताना मदनाने सोडलेल्या बाणाचा काहीही असर गोपी कृष्णावर झाला नाही। रास क्रीडेत गुंग असलेल्या कृष्ण गोपिकांना वास्तव जगाचे भान नव्हते। त्यांच्यातील द्वैत नष्ट होऊन अद्वैत निर्माण झाले होते। कृष्ण गोपिकांबरोबर विहार करत असताना त्याचे मन पूर्णपणे निर्विकारी होते, त्यामुळे विषयाची कोणतीही भावना त्याच्या मनात नव्हती। त्यामुळे मदनाच्या बाणाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही। कामदेवाचा पराभव झाला। मुळात असे अद्वैत साधणे हे या शृंगाराचे उद्दिष्ट आहे, पण सर्वसामान्य याकडे केवळ शृंगार या भावानेच पाहतात। इथे असाही प्रश्न उपस्थित केला जातो की कृष्णाने सर्व गोपींना सोडून एकांतात समाधी अवस्थेत बसून संयमांचे पालन केले असते तरी त्याने कामावर सहज मात केली असती।
परंतु कृष्णाने वृंदावनातील गोप क्रीडेमध्ये आणि रास क्रीडेमध्ये अगतिक सौंदर्यवतींच्या सानिध्यात राहूनही कामाचा पराभव केला, हे एक न सुटणारे कोडे आहे. तुकाराम महाराज या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. भागवताच्या टीकेत कृष्णाची वेणू 2 प्रकारची होती असे म्हटले आहे. एक वेणुगीताची तर दुसरी रास क्रीडेची. वेणुगीताची बासरी पशु पक्षी नदी या सगळ्यांना ऐकू येत होती, तर रासलीलेची बासरी ईश्वराच्या मिलनाला आतुर झालेल्या गोपिकांना ऐकू येत होती. श्रीकृष्णाच्या मनात गोपींना व्याभिचाराचा अल्प संस्कारही लागू नये म्हणून तो सुस्वर गायनाने आधी त्यांचे मन हरण करून घेत होता आणि मग रासक्रीडेची सुरुवात होत होती. कृष्णाने अगोदर मन हरण केल्यामुळे त्यांची वृत्ती पालटून जात होती आणि त्या देहातीत होऊन या भगवंताशी एकरूप होत होत्या. वेणूच्या विषयाला अनुसरून आपण वेणूची गवळण पाहूया. एकनाथ महाराजांना या वेणूचा फार मोह पडला होता. त्यांनी या वेणूवर एक गवळण लिहिल्या. त्यातील ही एक अत्यंत रसाळ गवळण आहे. भूलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे, भूलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे, भूलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे, भूलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे. यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ, लुब्ध झाली पुच्छ वाहुनी आठेले. यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ, लुब्ध झाली पुच्छ वाहुनी आठेली. नादना समाये त्रिभुवनी, एका भूलला जनार्दनी. भूलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे, भूलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे. एका भूलला जनार्दनी, एका भूलला जनार्दनी, एका भूलला जनार्दनी, एका भूलला जनार्दनी.
पुनविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे क्षिरी राहिले निश्चल चरणानिले निश्चल चिरी राहिले निश्चल लुब्ध झाले पुच्छ वाहुनी आठेली नादन समाये त्रिभुवनी एका भूलला जलातली नादन समाये त्रिभुवनी एका भूलला जलातली भुलले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे भूलले वेणुनादले वेणुवाजविला गोविंदे भुलले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे श्रीकृष्णाच्या वेणुनादाचा प्रभाव सजीव आणि निर्जीव सृष्टी अशा दोन्हींवर सारखाच झाला. सतत वाहणे हा गुणधर्म असणारे यमुना नदीचे पाणी बासरीच्या सुरांनी इतके थक्क झाले की ते आपला वाहण्याचा गुणधर्म विसरून जागच्या जागी स्तब्ध झाले. नभी विहार करणारे खग गोविंदाच्या मुरलीच्या रवाने पंख हलवायचे विसरून आकाशी एका जागी निश्चल झाले आहेत. सारेच तृणचर पशु बासरीच्या या आवाजाने मोहित झाले आहेत. शांत बसले असताना रवंथ करण्याची त्यांची क्रियाही थांबली आहे. इतकेच नव्हे तर सतत हालत असणाऱ्या त्यांच्या शेपट्याही त्यांनी हलवायच्या थांबवल्या आहेत. प्राण्यांची चंचलता पूर्णपणे नष्ट होऊन ते एकाग्र झाले. या बासरीचा नाद इतका अथांग आणि व्यापक आहे की तो तिन्ही लोकात म्हणजे त्रिभुवनात मावेनासा झाला आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज म्हणतात, या वेणुनादाने संपूर्ण जगाला तर भुलवलेच आहे, पण मी म्हणजे एका सुद्धा माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी आणि या कृष्णाच्या नादात पूर्णपणे हरवून गेलो आहे. मला स्वतःचेही भान राहिलेले नाही. संत वाङ्मयात श्रीकृष्णाची बासरी हे सद्गुरूंच्या उपदेशाचे किंवा आत्मनादाचे अनाहत नादाचे प्रतीक मानले जाते. या बासरीच्या नादाने मन स्थिर होते. यमुनेच्या पाण्याचे रूपक वापरून महाराजांनी ही संकल्पना सांगितली आहे. याचा अर्थ भगवंताच्या भक्तीत मनाची सर्व चंचलता आणि वासना गळून पडतात. ईश्वराच्या चरणी समाधी अवस्था प्राप्त होते. यासाठी योजलेली रूपके म्हणजे प्राण्यांनी शेपूट स्थिर करणे आणि गवत तोंडातच राहणे हे बाह्य प्रपंचाचे विस्मरण होऊन समाधी अवस्था प्राप्त होण्याचे लक्षण आहे. श्री पांडुरंग चरणार्पणमस्तु.